नाही तर ते का त्यांनी उद्विग्न होऊन असे उद्गार काढले आहेत किंवा काय, आणि तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि त्यांना बाजूला जाऊन काम करायची इच्छा असेल तर ते पक्षश्रेष्ठी जे आहेत दिल्लीत बसलेले ते त्यांचं भवितव्य ठरवू शकतात. ते त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय होईल, काय होईल तो. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची आवश्यकता होती, पण गिर गई तो भी टांग ऊपर अशा पद्धतीने भाजपची कोल्हेकोई आजही चालू आहे. त्यांना मला निक्षून सांगायचं आहे, तुम्ही लोकांचे मुडदे पाडून रिफायनरी करायची जर तुमची राक्षसी प्रवृत्ती असेल तर जरूर या, पण जोपर्यंत विनायक राऊत आहे, जोपर्यंत बारसू आणि आजूबाजूची ग्रामस्थ आहेत, तोपर्यंत रिफायनरी करणारी औलाद जन्माला आलेली नाही आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.